खास ऑफर। इचलकरंजी शहरातील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, गॅस गीझर, होम थिएटर, आटा चक्की, कराओके स्पीकर, एअर कूलर, फॅन्स, टेबल फॅन्स व गृहोपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स। एक वेळ या आणि अवश्य भेट द्या। पत्ता बिग बाजार शेजारी, मॉडर्न हायस्कूल जवळ, इचलकरंजी, जयसिंगपूर 10वी गल्ली। संपर्क 9623262207 आणि 9273735353। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद ही राज्यस्तरीय संस्था असून शास्त्रीय बाल शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात कार्यरत आहे। परिषदेकडून बाल शिक्षणाच्या प्रसारासाठी दरवर्षी 3 दिवसीय अधिवेशन महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाते। या वर्षीचे अधिवेशन दिनांक 19, 20 आणि 21 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये इचलकरंजी शहरातील ना. घोरपडे नाट्यगृह इथे घेण्यात आले। या अधिवेशनाचा मध्यवर्ती विषय शिक्षण आणि मूल्यविचार असा होता। अनुभवी शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण संशोधक, प्रयोगशील शिक्षक यांची व्याख्याने व मुलाखतीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले। बाल शिक्षण प्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे। या अधिवेशनाला राज्यातून अनेक शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते। बाल शिक्षणाच्या प्रसारासाठी 1994 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचं 30वं अधिवेशन इचलकरंजीमध्ये संपन्न झालं। या 3 दिवसामध्ये अनेक व्याख्याते, कृतिशील शिक्षक, विचारवंत आणि अभ्यासू यांची व्याख्यानं, चर्चासत्र आणि मुलाखती झाल्या आणि या मुलाखतीद्वारे शास्त्रीय बाल शिक्षणाचं सगळ्यांना अवगत करण्यात आलं। तसेच मूल्यविचार शिक्षणात कसा रुजवला जातो यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली। हे विक्रमी उपस्थितांनी संमेलन गाजल्यामुळं या संमेलनाचं महत्त्व अधोरेखित झालेलं आहे। मी जिंकण्यासाठी जन्माला आलो आहे हा विचार घेऊन बालकाची वाटचाल झाली तर त्यांच्यातील सुप्त गुण पूर्ण क्षमतेने विकसित होतील आणि एक सृजनशील व्यक्तिमत्व आकारास येईल, असे उद्गार माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे यांनी काढले। तर महात्मा गांधी यांच्या बुनियादी शिक्षणाचा अवलंब शाळांनी केला तर बालकाचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन वर्ध्याच्या आनंद निकेतनच्या संचालिका सुषमा शर्मा यांनी केले। महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या ना. घोरपडे नाट्यगृहात सुरू असलेल्या 30व्या वार्षिक अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते। शिक्षणात तंत्रज्ञान आणि भौतिक बदल घडले तरी बालकांना कौटुंबिक नात्याचे प्रेम मिळाले तर मूल्य शिक्षणासाठी प्रयास पडणार नाहीत, असे सौदाहरण वक्त्यांनी स्पष्ट केलं। यानंतर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी बाल शिक्षण हा शिक्षण व्यवस्थेचा पाया असून बाल शिक्षिका हा कणा असल्याचं सांगून राष्ट्रीय चारित्र्य घडवणाऱ्या बाल शिक्षकांच्या दुरावस्थेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला। सर्वच वक्त्यांच्या मांडणीमधून बाल शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात येऊन मुलांची रुजवण केवळ प्रात्यक्षिकातून आणि मोहिमेतून न होता ती शिक्षक पालकांच्या आचरणातून झाल्यास बालकात मूल्यांचे योग्य अंकुरण होऊन नव्या पिढीतील नागरिक संविधानातील मूल्यांचा आदर करणारेच नव्हे तर आग्रह करणारे असतील, असे परखड उद्गार यांनी काढले। इचलकरंजी 19 नोव्हेंबर रोजी जागतिकीकरणानंतर मानवी जीवन सामाजिकतेकडून व्यक्तिगततेकडे झपाट्याने संक्रमत होत असताना पुढील पिढीसाठी आनंदाचं जगणं देणारं वातावरण निर्माण होण्याची गरज असून त्याची सुरुवात या अधिवेशनात होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या ना. घोरपडे नाट्यगृहात भरलेल्या 30व्या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते। त्यापूर्वी परिषदेचे अध्यक्ष DM कस्तुरे यांनी स्वागतपर भाषण केलं। पालकांनी आपल्या मुलांकडे पैसे मिळवणारी यंत्र म्हणून न पाहता त्यांच्यात उच्च मूल्यांची रुजवण करण्याची गरज असल्याचे सांगून कुटुंब व्यवस्था हरवलेल्या बालकांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली। विशेषतः भोवतालचं वातावरण भयप्रद आणि प्रदूषित झालं असताना बालकांना मायेची पाखर देऊन मूल्यांची रुजवण करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। गढूळ वातावरणाला निवळण्याची भूमिका शिक्षकांनी पार पाडावी, हे अधिवेशन म्हणजेच त्यांची नांदी असेल, असं गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढलाय। यानंतर बाल शिक्षण परिषदेचे संस्थापक व ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक रमेश पानसे यांचे शिक्षण आणि मूल्यविचार या विषयावरील बीज भाषण झाले।
या बीज भाषणात त्यांनी बाल्यावस्था, बालविकास आणि बाल शिक्षण या टप्प्यांचे सविस्तर विवेचन करून त्यांचा अन्वयार्थ विशद केला. बालकाची काळजी, शिक्षणाचा दर्जा, नैसर्गिकतेस अनुसरून शिक्षण, मेंदूवर आधारित शिक्षण, बालकाचा सामाजिक विकास आणि समजण्यासाठी शिक्षण ही बाल शिक्षण अंतर्गत मूल्ये स्पष्ट करून सांगितली. त्यानंतर बीज भाषणावर झालेल्या चर्चेत सुषमा पाध्ये, अशोक केसरकर आणि डॉक्टर वृषाली देहाडराय यांनी भाग घेऊन बीज भाषणातील मूल्यांवर सांगोपांग चर्चा केली. प्राध्यापक रमेश पानसे यांनी लिहिलेल्या पावसानंतरचे ऊन आणि मूल्यांविषयी काही बाही आणि सुषमा पाध्ये लिखित करूया शिकूया या पुस्तकाचे प्रकाशन झाले. संजय काशीद यांनी बनवलेल्या ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या रांगोळीच्या छायाचित्रांचे विमोचन आणि झाडास पाली घालून अधिवेशनात सुरुवात झाली. स्वागत कार्याध्यक्ष DB तारे यांनी तर प्रास्ताविक समन्वयक वैशाली काडे केले. आभार संतोष पाटील यांनी मानले. पानसेंचा परिचय परिषदेच्या सचिव नेहा कुलकर्णी यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रीती कट्टी यांनी केले. व्यासपीठावर इचलकरंजी केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर सपना आवाडे, उपाध्यक्ष मदन कारंडे आणि अन्य पदाधिकारी व कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. देवदत्त कुंभार आणि अनिता कागले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संजय काशीद यांनी केलेली प्राध्यापक रमेश पानसे यांची वेशभूषा अधिवेशनाचे आकर्षण ठरली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बाल शिक्षणाला आलेलं जे विशेष महत्त्व आहे त्याची नोंद घेऊन यावेळच्या अधिवेशनामध्ये आपण शिक्षण आणि मुलीविचार हा विषय घेतलेला. अनेक नामवंत तज्ज्ञ मंडळींची व्याख्याने झाली. मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की इचलकरंजी शहर आणि परिसरातल्या सगळ्या शिक्षण संस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. बालवाडी आणि प्राथमिक शिक्षकांनी विशेष रुची दाखवली आणि यामुळं या अधिवेशनामध्ये विक्रमी संख्येनं सहभागी झाले. अधिवेशनामध्ये आवश्यक ते चांगल्या प्रकारचे नियोजन झाल्यामुळं सगळ्यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद इचलकरंजी केंद्राच्या वतीने दिनांक 19, 20, 21 नोव्हेंबर 2023 या 3 दिवसात शिक्षण आणि मूल्यविचार या विषयावरील राज्यव्यापी अधिवेशनात आजच्या तिसऱ्या दिवसाच्या 5व्या सत्राची सुरुवात मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी मूल वाढवताना मूल्ये रुजवताना या विषयावर शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर उपक्रमशील शिक्षक माननीय श्री भक्तराज गर्जे यांनी कृतीशील शिक्षकांचे अनुभव कथन केले. खुल्या अधिवेशनाची सूत्रे परिषदेच्या सचिव नेहा कुलकर्णी यांनी सांभाळली. अधिवेशनाचा अहवाल व आभार इचलकरंजी केंद्राचे अध्यक्ष DM कस्तुरे, कार्याध्यक्ष TB तारे यांच्या उपस्थितीत सहसचिव अशोक केसरकर यांनी मांडले. या अधिवेशनाचा समारोप महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे अध्यक्ष DM कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर सपना आवाडे व उपाध्यक्ष श्री मदन कारंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्वागत कार्याध्यक्ष DB तारे यांनी केले. मदन कारंडे, डॉक्टर जयकांता बडबडे, डॉक्टर सपना आवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष कस्तुरे यांनी मनोगतातून मूल्य शिक्षणाचे महत्त्व विशद केले. आभार प्रदर्शन सहसचिव अशोक केसरकर यांनी केले. 3 दिवसाच्या या अधिवेशनासाठी तात्यासाहेब मुसळे विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका, केंद्र समन्वयक वैशाली काडे यांच्या नेतृत्वाखाली संतोष पाटील, सुरेखा भोसले, रंजना घोरपडे, सुनीता केटकाळे, सारिका उपाध्ये, श्रीमती संध्या सोनवणे, स्मिता रणदिवे, सुरेखा कुंभार, सुरेखा पाटील, सुगंधा चौगुले, निशा सूर्यवंशी, सपना मेळवंकी यांनी परिश्रम घेतले. या अधिवेशनानिमित्त पोस्टर प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य प्रदर्शनही भरवण्यात आले. पोस्टर प्रदर्शनात सुनील स्वामी, लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल, रोहिणी हातरोटे, अनंतराव भिडे इंग्रजी माध्यम, सुवर्णा बोडके गंगामाई विद्यामंदिर, श्रुती मुरदुंडे तात्यासो मुसळे विद्यामंदिर, बालाजी समूहाच्या दीपिका मुसळे, धनश्री देसाई, सिंधू सुतार, अशोक पाटील, ND मगदूम, विश्वराध्याय होनमुर्गीकर डेप स्कूल, रजनी घोडके माई बाल विद्यामंदिर, उज्ज्वला पाटणकर नारायण मळा विद्यामंदिर, अशोक जाडर नाबा विद्यामंदिर, अंजना शिंदे मालती मान्य विद्यामंदिर या शिक्षकांनी उत्कृष्ट पोस्टर प्रदर्शित केले. यावेळी तात्यासो मुसळे विद्यामंदिर यांनी इंग्रजी विषय गेम अँड ॲक्टिव्हिटी प्रकल्प, माई बाल विद्यामंदिर पर्यावरणपूरक उपक्रम, बालाजी शिक्षण समूह यांचे शैक्षणिक साहित्य, रोटरी डेप स्कूल यांचे शैक्षणिक साहित्य असे प्रकल्प मांडण्यात आले होते. या अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. या अधिवेशनाच्या सत्रात परिषदेचे
संस्थेचे अध्यक्ष DM कस्तुरे, उपाध्यक्ष सुषमा पाध्ये व स्वाती गद्रे, सचिव नेहा कुलकर्णी तसेच इचलकरंजी केंद्राच्या अध्यक्ष डॉक्टर स्वप्ना आवाडे, उपाध्यक्ष मदन कारंडे, खजिनदार संतोष पाटील, दीपक राशीनकर, कौशिक मराठे, जयवंत आलासे, डॉक्टर जयकांता बडबडे, हमीदा गोरवाडे, डॉक्टर मनीषा शेट्टी, कविता नेर्लेकर आदी मान्यवर व कार्याध्यक्ष सचिव प्रीती कट्टी, सहसचिव अशोक केसरकर तसेच समन्वयक वैशाली काडे, सर्व समिती प्रमुख, कृती समिती सदस्य आणि इचलकरंजी परिसरातील शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन तंत्रज्ञानाबरोबरच मूल्यविचार मागे पडताना दिसत आहेत आणि हे मूल्यविचार पुन्हा रुजवण्याची गरज आहे. तर हाच विचार करून घेतलेल्या या अधिवेशनामध्ये शिक्षक आणि पालक प्रबोधित होऊन बाहेर पडण्यात यात शंका नाही. या अधिवेशनासाठी राज्याचे अध्यक्ष मान्य DM कस्तुरे सर यांनी अथक परिश्रम घेतले. त्याचबरोबर केंद्राचे कार्याध्यक्ष DP टारे सर, केंद्राच्या अध्यक्ष सपनाताई आवाडे, उपाध्यक्ष मदन कारंडे सर या सर्वांच्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पडू शकले. पण या अधिवेशनामध्ये विशेष सहकार्य लाभले ते आपल्या इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त माननीय दिवटे साहेबांचे. त्यांचे मी विशेष आभार या ठिकाणी मानते. धन्यवाद. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही